तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत वेरूळचे कैलास मंदिर आणि एलोरा केव्स बघायला। तर रविवारी संध्याकाळी मी, अजय दादा आणि भूषण दादा आम्ही कल्याण फाट्यावरून कल्याणसाठी बस पकडली होती। कल्याण रेल्वे स्टेशनला पोहोचल्यानंतर आम्हाला लक्ष्मण दादा आणि महेंद्र दादांनी जॉईन केलं। 1 तासाने उशीर झालेल्या ट्रेनला चक्क अजय दादाने हात टाकून थांबविलं होतं। ट्रेन 1 तासाने उशिरा आल्यामुळे ट्रेनच्या लगेज प्रमाणे आम्ही कुठेतरी ॲडजस्ट झालो होतो आणि त्यामुळे रात्री 1:30 वाजेपर्यंत आम्ही संभाजीनगरला पोहोचलो। रात्री उशिरा आल्यानंतर आम्हाला रूम मिळाला नव्हता, वाटेल तसं ॲडजस्ट करून आता आम्ही निघालोय पुढच्या प्रवासाला। सकाळचे 9 वाजलेत, सगळं रेडी होऊन आता निघालोय आम्ही एलोरा केव्स। गॉगलची शॉपिंग झालेली आहे आणि लक्ष्मणे बसलेत निवांत। ट्राय करायला काही गॉगल आवडलेला नाही। भूषण मोकाशी यांची चॉईस जरा विचित्रच आहे, त्यांना मोठ्या स्टुडिओमध्ये जाऊन गॉगल घ्यायला लागेल। आणि ते लोकल गॉगल काय आवडणार नाही असं वाटत नाही मला। नाही जामा भाई, तू शोरूम मधूनच घे 20,000 संदेश काढून त्यांनी दुरकूर शॉपिंग करून बिल करत आहेत त्याला। 120 रुपयाची शॉपिंग केली आहे। भूषण मोकाशींना माकडांसाठी केली घ्यायची लागतात। तो माकडांना देणार आहे की तो खाणार आहे का माहीत, बघू तरी पण। थोड्याच वेळानंतर आम्ही संभाजीनगरचं रेल्वे स्टेशन सोडून बस स्टॉपवरती आलो होतो। तिथेच आम्हाला वेरूळसाठी बस मिळणार होती आणि सोमनाथ दादा देखील जॉईन करणार होते आणि सोमनाथ दादांच्या मार्गदर्शनावरती आमचा पुढचा प्रवास ठरणार होता। तर सोमनाथ दादांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही वेरूळच्या बसमध्ये बसलो होतो। आता हीच बस आम्हाला एलोरा केव्स म्हणजे वेरूळ लेणी ते कैलास मंदिराच्या एंट्री गेटपर्यंत आणून सोडणार होती। बसचा प्रवास संपला आणि आता वाजलेत 10:30। 10:30 वाजता आम्ही वेरूळच्या इथं येऊन पोचलोय। बघा, एक गेट आहे, एंट्री गेट। तुम्ही माहिती घेऊ शकता, एंट्री गेट आहे। आतमध्ये एंट्री करतात 16 नंबरच्या म्हणजे कैलास मंदिराचा व्ह्यू काहीतरी अशा प्रकारचा होता। आता तुम्हाला समजलं असेल की वर्ल्ड हेरिटेज प्लेसमध्ये यांची गणना का केली जाते, कारण अशी कलाकृती ही आनंदमय वाटतं एकदम। महेंद्र दादा, मंदिराची जरी तोडफोड झाली असली तरी मंदिराचे बरेचसे अवशेष पाहण्यासारखे होते, परंतु ते सर्व आमच्या सगळ्यांच्या आकलना पलीकडचे होते। आम्हाला तेथील इतिहासाची फारशी माहिती नसल्यामुळे
आम्ही आमच्या पद्धतीने तेथील मूर्त्यांचा व नक्षीकामाचा अंदाज लावत होतो. तिथलं विशेष म्हणजे एवढ्या उन्हात देखील तिथला दगड अतिशय थंड होता. आणि विशेष म्हणजे वरतून पाहिल्यानंतर वाटत नव्हतं की ह्या मंदिराची बांधणी वरून खालपर्यंत झाली आहे. एरवी आपण बघतो ते मंदिर माथ्यापासून ते माथ्यापर्यंत कोरले जातात, मात्र हा एकमेव मंदिर होता जो वरतून खालीपर्यंत कोरला गेला होता. म्हणजे पहिला या मंदिराचा कलश बांधला गेलाय, त्यानंतर खालचे काम झाले होते. आपण वरती आलोय मंदिराच्या एकदम आणि वरतून अशा प्रकारे काहीतरी मंदिर दिसतंय. खालून पूर्ण बघायला भेटत आहे, पण वरतून पूर्ण बघायला भेटते. हे मंदिर बघू शकता तुम्ही, पूर्ण भव्यता दिसते मंदिराची. खरंच एवढा म्हणजे नक्षीदार काम आहे ना की मतलब खरंच पैसा वसूल होईल तुमचा. एकदा जरूर भेट द्या. मंदिर एवढे सुंदर होते की मंदिर बघण्यात कधी आमचे 2-3 तास निघून गेले आम्हाला कळलेच नाही. त्यामुळे आम्हाला पुढच्या प्रवासासाठी खूपच कमी वेळ उरला होता. त्यामुळे आम्ही मंदिराची बाजू आवरती घेत आम्ही पुढच्या लेण्यांकडे धाव. आता आम्ही आलो होतो लेणी क्रमांक 15 मध्ये. तिचं व्ह्यू काहीतरी अशा प्रकारे होतं. त्यामुळे आम्ही तिथे फार कमी वेळ दिला आणि त्यानंतर आम्ही जाणार होतो लेणी क्रमांक 14 मध्ये. लेणी क्रमांक 14 मध्ये पाहण्यासारखं खूप होतं. आता ही आहे लेणी क्रमांक 14. दिसायला खालून काही नसलं तरी वरती मात्र महादेवाचं मंदिर होतं आणि महादेवाचं मंदिर काहीतरी अशा प्रकारचे दिसत होतं. काय बघितला? शिवलिंग बघ. इथं भव्य असा मोठा शिवलिंग आहे. ती बाकीकडे पण आहे, पण एवढा मोठा नव्हता आम्ही बघितला. हा खूप मोठा आहे. केव मध्ये जेव्हा आलो ना मी त्यावेळी एक्सपेक्टेड नव्हतं. आम्ही खालूनच जाणार होतो, पण वरती चढून बघा एकदा, मस्त छान आहे. 14 नंबरची गुफा संपल्यानंतर 13 नंबरच्या गुफेमध्ये आलो. 13 नंबरच्या गुफेमध्ये पाहण्यासारखं तेवढं काही नव्हतं, मात्र एक भली अशी मोठी खोली होती. आता आम्हाला कळून चुकलं होतं की आमच्याकडे पुरेसा वेळ नाहीये जेणेकरून आमच्या पुढच्या लेण्या बघून होतील. त्यामुळे आम्ही 8 नंबरच्या लेणीपर्यंत आमचा प्रवास बंद केला आणि परतीचा प्रवास सुरू केला.